मंडळी, आपल्या गोंडस चेहऱ्याच्या आणि गोंडस हास्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री मृणाल दोसानीस काही दिवसांपूर्वीच भारतात परतली आहे। ती सुकांच्या सरीने हे मनवावरे या मालिकेत शशांक केतकर सोबत मुख्य भूमिकेत झळकली होती। या मालिकेवरून नंतर वाद झाले। मालिकेचा दिग्दर्शक आणि निर्माता मंदार देवस्थळी यांनी वाहिनीचा आधार असतानाही कलाकारांचे पैसे थकवल्याचा आरोप करण्यात आला होता। मृणालसह शर्मिष्ठा राऊत, शशांक केतकर, विदिशा म्हसकर यांनी या संदर्भात पोस्ट शेअर केली होती। आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मृणाल याबद्दल स्पष्टपणे बोलली आहे। ती म्हणाली, त्या घटनेबद्दल आता बोलून खरं तर काहीच फायदा नाही, कारण जो काही फायदा व्हायचा होता तो तेव्हाच होणं गरजेचं होतं। मी त्या मालिकेत अतिशय मनापासून काम केलं होतं, त्यामुळे मी थोडीशी हळवी झाले होते। मी फारच नाजूक मनस्थितीत होते, कारण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट शेअर करणं हा माझा स्वभाव कधीच नव्हता। कलाकारांचं कसं असतं, काम सुरू आहे तोपर्यंत त्यांना पैसे मिळत असतात, एकदा काम संपलं की पुढचं काम मिळेपर्यंत सगळं नियोजन करावं लागतं। माझ्या तेव्हा इन्व्हेस्टमेंट वगैरे काहीच नव्हत्या। जेव्हापासून मला कळू लागलं तेव्हापासून माझा सगळा खर्च मीच करते। तेव्हा माझ्या वडिलांचे शेवटचे दिवस असूनही मला कुटुंबाला वेळ देता आला नाही। मी व्यवस्थित काम केलं, अशा वेळी मोबदला मिळत नाही तेव्हा खरंच वाईट वाटतं। शशांकला त्यानं पूर्ण पैसे दिले, त्याचा TDS राहिलाय, पण तुम्ही इतरांना निम्मे तरी पैसे द्यायचे। आता यापुढे काम करताना आर्थिक बाबींवर मी आवर्जून लक्ष ठेवणार आहे। आता मी इतर बऱ्याच प्रोडक्शन हाऊसबद्दल ऐकलंय, अशी परिस्थिती सगळीकडे नसते। मला याआधी काम करूनही असा अनुभव कधीच आला नव्हता, त्यामुळे माझ्यासाठी तो अनुभव प्रचंड शॉकिंग होता। मला अनेकांनी आधीच अलर्ट केलं होतं की इथे काम करू नकोस, पण मी काही ऐकलं नाही। ही एक गोष्ट सोडली तर तो उत्तम दिग्दर्शक आहे। मृणाल आता भारतात परतलीये, आता ती पुन्हा एकदा मालिकेत दिसणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे। तर मंडळी, मालिका विश्वातील अशाच घडामोडी सगळ्यात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका।